परंतु पालकांच्या ज्या अपेक्षा असतात मुलांकडनं त्या खूप मोठ्या असतात, की म्हणजे माझ्या मुलाने माझ्या मावशीच्या मुलाला 90% पडले, म्हणून माझ्याही मुलाला तितकेच टक्के पडायला हवे. ही जी कॉम्पिटिशन आहे मुलांमधली, याबद्दल काय सांगाल पालकांना? मला फारच वेगळं म्हणायची इच्छा होते आता. खरंच आहे अशा अपेक्षा आहेत. मी थोडंसं असं विचार करायला लावीन, की आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपण झाडं लावतो. आणि मग त्या झाडांना मी खतपाणी करणार नाहीये, मी त्याच्याकडे बघणार नाहीये, मी त्याला सूर्यप्रकाशात ठेवणार नाहीये. पण मला त्याने छान फळं दिली पाहिजे किंवा छान मोठी टपोरी फुलं त्याला आली पाहिजे. अशी अपेक्षा आपण करतो का? मग अशी अपेक्षा जर आपण झाडांकडनं करत नाही, तर आपल्या मुलांकडनं का करतोय? किंवा आपण जर काही प्रकारची अपेक्षा करत असू, तर त्याच्यासाठी पूरक वातावरण, त्याच्यासाठी पूरक सपोर्ट आपण देतोय का? हा पालकांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो करताना याच्या मागाड होईपर्यंत कुठल्या-कुठल्या प्रकारचा विकास होतो आणि कुठल्या-कुठल्या वयात मुलं कशाप्रकारे वागत असतात, ही नैसर्गिक वागणं आहे. जे समाजाच्या दृष्टिकोनातून बऱ्याचदा चुकीचं ठरतं आणि मग ते त्याला दुरुस्त करायला जातं. म्हणजे आपण नैसर्गिकता मोडून काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथं गोंधळ होतो. हे लक्षात आल्यामुळे मग मी हे काम करायला लागलो. नक्कीच डॉक्टर. खरं तर हा प्रवास ज्यावेळेस आम्ही बघतो आणि पालकांसोबतचं तुमचं कम्युनिकेशन, कारण आपण एक अनुभव घेतलाय, की तुम्ही आमच्या शाळेत आलात आणि पालकांशी संपर्क साधला, पालकांशी बोललात. त्यानंतरच्या पालकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, जसं की काहीतरी खूप काही मिळालंय त्यांना, या पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये विकसित होते. हा एक खरंच खूप मोठा आम्हाला वाटतं, की आशादायी चित्र आहे. परंतु मला हा प्रश्न विचारायचा आहे, की आपण हे खूप काम करतो. तुम्ही अनेक वर्ष काम करत आहात. आम्ही पालकांसोबत सातत्याने बोलतो. परंतु पालकांच्या ज्या अपेक्षा असतात मुलांकडनं त्या खूप मोठ्या असतात, की म्हणजे माझ्या मुलाने माझ्या मावशीच्या मुलाला 90% पडले, म्हणून माझ्याही मुलाला तितकेच टक्के पडायला हवे. ही जी कॉम्पिटिशन आहे मुलांमधली, याबद्दल काय सांगाल पालकांना? मला फारच वेगळं म्हणायची इच्छा होते आता. खरंच आहे अशा अपेक्षा आहेत. मी थोडंसं असं विचार करायला लावीन, की आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपण झाडं लावतो. आणि मग त्या झाडांना मी खतपाणी करणार नाहीये, मी त्याच्याकडे बघणार नाहीये, मी त्याला सूर्यप्रकाशात ठेवणार नाहीये. पण मला त्याने छान फळं दिली पाहिजे किंवा छान मोठी टपोरी फुलं त्याला आली पाहिजेत. अशी अपेक्षा आपण करतो का? मग अशी अपेक्षा जर आपण झाडांकडनं करत नाही, तर आपल्या मुलांकडनं का करतोय? किंवा आपण जर काही प्रकारची अपेक्षा करत असू, तर त्याच्यासाठी पूरक वातावरण, त्याच्यासाठी पूरक सपोर्ट आपण देतोय का? हा पालकांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो करताना याच्या मागचा म्हणजे विकासाचं शास्त्र हे जर माहितीच नसेल, तर हा विचारही करता येणार नाही. म्हणजे जसं सुशिक्षित शेतकरी चांगलं पीक काढू शकतो हं, हं. किंवा सुशिक्षित म्हणताना मला असं म्हणायचं नाही, की कॉलेजमध्ये जाऊन डिग्री घेणारा. पण पिकांबद्दलची माहिती असणारा असा जो सुशिक्षित शेतकरी त्याचं पीक कसं छान येतं, तसंच तुम्हाला तुमचं मूल जर छान हवं असेल, तर तुमची ती तयारी झालेली असली पाहिजे, हं, असं हं, माझं हं. पक्कं मत. ह्या तयारीसाठी काय करावं लागेल पहा? हां, या तयारीसाठी 3 लेव्हलला काम करावं लागतं असं मी म्हणेन. एक म्हणजे माहिती किंवा नॉलेज आपल्याजवळ असणं. हं, हं. दुसरं म्हणजे आपल्याकडे ती पूर्ण मानसिकता असणं, की ज्याच्याने आपण त्यांच्याशी त्या मानसिकतेतनं वागवू शकू. हं, हं. आणि तिसरं म्हणजे आपल्याकडे ते स्किल्स पाहिजे, की जे तिथं आवश्यक आहे. हं, हं. तर उदाहरण द्यायचं झालं तर माहिती किंवा ज्ञान असं ज्यावेळी मी म्हणतोय, त्यावेळी मुलं कशी वाढतात, कोणत्या वयात त्यांची कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट होत असते, कुठल्या वयात त्यांना कुठल्या प्रकारचं खाणं, राहणं, मानसिक सपोर्ट याची आवश्यकता असते. ह्या सगळ्याचं ज्ञान म्हणजे मुलांबद्दलचं ज्ञान मिळवणं ज्ञान. असं मी म्हणेन. दुसरी मानसिकता म्हणजे अ, तुम्ही असं बघा, की वेगवेगळे खेळ असतात. कबड्डी खेळतानाची जी मानसिकता आहे, ती टेबल टेनिस खेळताना असायची गरज नाही. राइट? तो प्रत्येक खेळाची मानसिकता वेगळी किंवा प्रत्येक गोष्ट करण्याची मानसिकता वेगळी आहे. म्हणजे गृहिणी जी घराला वाहून घेतलेली असते, तिची मानसिकता वेगळी असते आणि जी स्त्री करियर ओरिएंटेड असते किंवा करियरला वाहून घेतलेली असते, तिची मानसिकता वेगळी वेगळी असते. आहे. तो मुलांचं संगोपन करण्यासाठी कशी मानसिकता हवी, हं, हं. हे माहिती पण पाहिजे आणि त्या मानसिकतेत जाता पण आलं पाहिजे. हं, हं. तो हा दुसरा भाग मला दिसतो. आणि तिसरा जो आहे तो मी स्किल्सबद्दल म्हणतो, की आपल्याला मुलांशी वागायचं आहे, मुलांना समजून घ्यायचं आहे, मुलांची इंटरॅक्शन करायची आहे. त्यावेळी मला कोणत्याही परिस्थितीमध्ये तसंच वागता येणं, जे त्यावेळी योग्य आहे. म्हणजे माझी चिडचिड न होणं, माझा राग-राग न होणं, हं, 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 माझा हं. पेशन्स न जाणं, हे जे आवश्यक असतं किंवा कुठेतरी मला खूप फर्म व्हावं लागतं. म्हणजे मी नेहमी म्हणतो, की रागवणं बरोबर नाहीये. पण तुम्ही जे सांगताय ते फर्मली सांगता येणं, म्हणजे शांत राहून फर्मली सांगता येणं. होणार नाही म्हणजे होणार नाही.
हं, हे हं. मुलांपर्यंत पोहोचवणं, हे जे स्किल्स आहेत, हे स्किल्स पालकांनी आत्मसात करायला पाहिजे. हं. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर झाल्या, तर मुलांना तुम्हाला मोठ्या अपेक्षेमध्ये बघणं, हं, हं. हे मी म्हणेन की हो, नक्की करा. अगदीच डॉक्टर.